हरे कृष्णा. का तुम्हालाही असंच वाटतं का की सगळ्या नातेवाईकांसाठी मी जीवतोड मेहनत करतो, सगळ्यांसाठी मी खूप काही करतो, पण मला सगळीकडून मात्र निराशा येते आणि कुणी आपलं जवळचं नाही आहे आणि मी मात्र एकटा आहे. भाऊ बहीण, आई वडील, पती पत्नी हे सगळे मायेचे नाते, असं तुम्हालाही वाटतं का कधी कधी? तर हो, असं कधीच वाटून देऊ नका की मी एकटा आहे, कारण आपण मात्र एकटे नसतो. आपण आलो असतो भगवंतांच्या परवानगीने. आपण ह्या अ, पृथ्वीवर, आपण ह्या मायेच्या याच्यामध्ये आपण प्रवेश केलेला असतो आणि भगवंत आपल्याला नेहमी सांगत असतो की तू कधी स्वतःला एकटे समजू नको. सर्व धर्मन परित्याज्य माम एकम शरणम भज. आणि मी तू मला कायम शरण ये आणि माझा जप कर, मला भज. मी तुला कधी एकटं राहू देणार नाही. तर आपलं शाश्वत सत्य आहे हे कलियुग, आणि ही जी माया आहे हे सगळं नश्वर आहे. हे सगळं ही टेम्पररी. तर भगवंत म्हणतात की तुला माझ्या धामात यायचं आहे तर तुला मला भजावं लागेल आणि मग तुला कसली भीती राहणार नाही. तर आपल्याला जर भगवत धामात जायचं आहे, गोलोक धामात जायचं आहे, तर आपण कधी स्वतःला एकटं समजू नका. कायम भगवंतांचं स्मरण करा, हरिकृष्ण महामंत्राचा जप करा आणि भगवंतांना शरण जा. तर आपल्याला कधी एकटं वाटणार नाही आणि ह्या मायेचे नाते जपण्यापेक्षा आपण भगवंतांवर विश्वास ठेवूया, त्यांच्यावर निर्भर राहूया, म्हणजे आपल्याला कधी एकटं वाटणार नाही. आणि आपण आपल्या गोलोकधामात आपल्या आपल्या भगवंतांच्या, आपल्या खरे जे आपले पिता आहेत त्यांच्या परमपित्याच्या आपण सानिध्यात जाऊ, जिथे दुःख नाही, सुख नाही, जन्म नाही, मृत्यू नाही. तर अशा जर योग आपल्याला जर धामात जायचं असेल तर भगवंतांचं नित्य स्मरण करा. हरे कृष्णा.